और वो भी 26 प्रकल्पों का काम शुरू है। प्रधानमंत्री हमारे देश में उन्होंने तय किया है कि किसान की आमदनी हम दुगनी करेंगे, पर किसान की आमदनी दुगनी करनी है तो सिंचाई को बढ़ाना होगा। और इसलिए महाराष्ट्र में 26 प्रकल्प प्रधानमंत्री सिंचाई योजना में 20,000 करोड़ के तो डाले ही है, उसका काम शुरू है। अब हम प्रधानमंत्री जी के निर्देश पर अटल बिहारी वाजपेयी जी की नदी जोड़ प्रकल्प की योजना को हमने हाथ में लिया है। ये जो पश्चिम किनारे पर गुजरात और महाराष्ट्र के बीच में जो पानी समुद्र बरसात का पानी समुद्र में बह जाता था, उसको रोककर पिंजल दमन गंगा का प्रोजेक्ट 40,000 करोड़ रुपए का हमने लिया है। 4 प्रकल्प देवेंद्र जी के आग्रह पर जो माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ने साइन किया था, देवेंद्र जी ने कहा वो एग्रीमेंट मुझे मान्य नहीं है, और उनके कहने पर 4 प्रकल्पों को जोड़ा है। और गोदावरी में वो पानी आएगा और मराठवाड़ा, नासिक, मालेगांव, नंदुरबार, इन सब जिलों में पूरे डैम पानी से भरे जाएंगे। अब कोई मराठवाड़ा और पश्चिम महाराष्ट्र में पानी की समस्या उत्तर महाराष्ट्र में नहीं रहेगी। इतना ही नहीं तो तापी नर्मदा का भी प्रकल्प रिवर कनेक्टिविटी में लिया गया है। मैं आपको इतना ही विश्वास देना चाहता हूं कि 1 लाख करोड़ रुपए केवल सिंचाई के लिए हमने दिए हैं। मैं आह्वान करता हूं, बहुत से नेता ऐसे जो कहते कि लाखों की बात करते कहां गए। मैं आज आप सबके मार्फत उन तमाम नेताओं को आह्वान देता हूं कि आप में हिम्मत है तो शिवाजी पार्क पर चर्चा करने के लिए आइए, मैं चर्चा करने के लिए तैयार हूं। हमने 5 लाख करोड़ आम्ही महाराष्ट्रात केवळ माझ्या विभागातर्फे खर्च करणार आहे। 1 लाख करोड़ केवळ सिंचना करतायत। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि इतर त्याच्यात 50,000 कोटी रुपये खर्च केले आहेत। काम चालू आहे। केवळ 1 लाख तरुण मुलांना जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये रोजगार मिळणार आहे। आणि महाराष्ट्रात रस्त्याच्या बद्दल मी काही बोलतच नाही। 4 लाख कोटी रुपयाचे रस्ते मंजूर केलेले आहेत। तुम्ही जेव्हा आता आपल्या घरी जाल एसटीच्या बसमधून, ज्या जिल्ह्यात ज्या रोडने जा ते रोड तुम्हाला खोदलेले दिसतील। सगळीकडे काम सुरू आहे। 2,82,000 कोटी रुपयाचे वर्क ऑर्डर दिल्या गेले आहे आणि या वर्षभरामध्ये 1 लाख सव्वा लाख कोटीची कामं सुरू होणार आहे। मुंबई पासून वडोदरा 44,000 कोटीचा एक्सप्रेस हायवे बनतो आहे। मुंबई गोवा रस्त्यावर 18,000 कोटी रुपये खर्च होतात आहेत। बुटीबोरी रत्नागिरी रस्त्यावर खर्च होत आहेत। आज तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घ्या, महाराष्ट्र बदलतो आहे। महाराष्ट्रामध्ये पोर्टचा विकास होतो आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सिंचनाकरता पाणी मिळतं आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येतात आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे। सुखी समृद्ध महाराष्ट्र बनतो आहे। पण या महाराष्ट्रामध्ये आधी काय झालं? बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, महाराष्ट्राला लुटलं, महाराष्ट्राची धरणं अर्धवट ठेवली, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला पाणी नाही, प्यायला पाणी नाही। ज्यांनी महाराष्ट्राला बर्बाद केलं ते लोक आता जातीवाद आणि सांप्रदायिकतेचं विष कालवून राहिलेले आहेत। बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्वप्नातली समता, आर्थिक समानता, सामाजिक समता ही भारतीय जनता पार्टीची कटिबद्धता आहे। कोणी माणूस हा त्याच्या जातीने मोठा नाही, धर्माने मोठा नाही, भाषेने मोठा नाही, तर हा त्याच्या गुणांनी मोठा आहे। या विचारावर भारतीय जनता पार्टीचा विश्वास आहे। या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता समग्र नष्ट करून सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली महाराष्ट्र हेच आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आमचं दैवत आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, त्यांचं वर्णन केलं गेलं आहे की निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा। असा जाणता राजा आमचं दैवत आहे। प्रत्येक निर्णय घेत असताना महाराष्ट्रातला, तळागाळातला, शोषित, पीडित, दलित
गाव, गरीब, मजदूर, शेतकरी, तरुण मुलाच्या हाताला रोजगार आणि सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित कशी होईल हेच उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचं आहे. परिवारवादापासून, सांप्रदायिकतेपासून, जातीयवादापासून मुक्त असणारी पार्टी आहे. नरेंद्र मोदीजी चहा वाटत होते, चहा विकत होते, मी पोस्टर चिपकत होतो, भिंतीवर लिहित होतो. अमित शाह सामान्य कार्यकर्ते होते. आमच्यासारखे सामान्य माणसं, आमची आई MLA नव्हती, आमचे वडील MP नव्हते, आम्ही कुठल्या श्रीमंत घरातले नव्हतो, कधी कोणाचे कटआउट लावले नाही, कोणाच्या गळ्यात हार घातले नाही. पण या पार्टीमध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले आणि मी अटल बिहारी वाजपेयी ज्या खुर्चीवर बसले त्या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो. कारण ही पार्टी पिता पुत्रांची और माँ बेटों की पार्टी नहीं है, ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, तुमची पार्टी आहे. या पार्टीचा कोणी मालक नाही आहे. या पार्टीचा जन्म देशाचं भविष्य बदलवण्याकरता झालेला आहे. या पार्टीचा जन्म कोणाला मुख्यमंत्री, मंत्री, प्रधानमंत्री करण्याकरता झालेला नाही आहे. राज नहीं, समाज बदलना है. सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन, सामाजिक आर्थिक परिवर्तन, जातीयवाद, सांप्रदायिकतेपासून मुक्त महाराष्ट्र, मुक्त हिंदुस्थान आणि जगातली ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, रिसर्च याच्या आधारावर बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, शेतकऱ्यापासून तर बेरोजगाराचा विचार करून सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली हिंदुस्थान हाच आमचा संकल्प आहे. 5 वर्षात आम्ही जे काम केलं, जे 50 वर्षात नाही झालं ते 5 वर्षात केलं. त्यामुळे लोकांच्या पोटात दुखून राहिलेलं आहे. जातीयवाद आणि सांप्रदायिकता भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या लोकांनी आपली घरं भरली, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची दुकानं थाटली, एक MDचे ऍडमिशन करता 2 कोटी रुपये घेतले, DED BEd कॉलेजचा धंदा केला आणि आपल्या घरी तिजोरा भरल्या, ते बाबासाहेब आंबेडकर, फुले आणि शाहू महाराजांचं नाव घेणारे ढोंगी नेते आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर देशाचा विकास करायचा असेल, गरीब माणसाचं भविष्य बदलवायचं असेल, गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल, बेरोजगारांना रोजगार द्यायचा असेल, तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचं भविष्य बदलवणाऱ्या भारतीय जनता पार्टीशिवाय काही पर्याय नाही. आणि जर महाराष्ट्राचं भविष्य बदलवायचं असेल तर सिंचनाचा दर जो या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या जन्मापासून फक्त 18% ठेवला आहे, तो आम्ही डबल करू. 2 वर्षाच्या देवेंद्रजीच्या मागे मी उभा राहून महाराष्ट्राचं सिंचन 40% वरती नेल्याशिवाय राहणार नाही. सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधू, 200 वर्ष गड्डा पडणार नाही असे मजबूत रस्ते बांधू. महाराष्ट्रात उद्योग आणू, तरुण मुलाच्या हाताला रोजगार देऊ आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मनातला महाराष्ट्र आणि मनातला हिंदुस्थान आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही. हाच खरा संकल्प आहे. आजच्या स्थापना दिवशी आपल्या महाराष्ट्राला घडवण्याचं आणि देशाला घडवण्याचा संकल्प करून आपण या विशाल जनसागरात एक प्रेरणा घेऊन आपल्या घरी जाऊ आणि रात्रंदिवस अहर्निश काम करू आणि देश बदलवल्याशिवाय आपण राहणार नाही. गरिबी मुक्त हिंदुस्थान केल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक दृष्ट्या जगातली महाशक्ती बनवल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प करून आपण सगळेजण जाऊया असंच आपल्याला आवाहन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.